प्रेरणा, आजचा दिवस 18 डिसेंबर 2020, कोविड-19चे लॉकडाऊनचे 8 मंथ्स 28 दिवस झालेले आहे. आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. गिव्ह इयर टू माय वर्ड ओ लॉर्ड, कन्सिडर माय साइंग, लिसन टू माय क्राय फॉर हेल्प माय किंग अँड माय गॉड, फॉर टू यू आय प्रे. आपण प्रार्थना करू. पवित्र सनाधीस परमेश्वर पित्या, प्रभू, आजच्या शुक्रवारची बायबल स्टडी करायला प्रभू आम्ही तुझ्याजवळ येतोय. प्रभू पवित्र आत्माचा मार्गदर्शन आणि प्रभू तुझ्या ज्ञानाने प्रभू संपन्न व्हायण्यासाठी प्रभू आम्ही तुला विनंती करतो. प्रभू पवित्र आत्माची प्रभू जे साक्ष आहे, प्रभू प्रेषितांनी केलेले कृत्य आहे ते तू आमच्या समोर प्रगट कर. आणि प्रभू आम्हाला सर्वांना वचनाद्वारा प्रभू प्रेरणा प्राप्त होऊ दे. सर्व काही मान महिमा तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून आहे, आमेन. प्रेरणा, आजची बायबल स्टडीसाठी प्रेषितांचे कृत्य ॲक्ट्स ऑफ द अपॉस्टल्स चॅप्टर 21 आपण घेणार आहोत आणि आपण 3 भागमध्ये करणार आहोत प्रियानो बायबल स्टडी. पहिले भाग वचन 1 ते 16. आफ्टर वी हॅड torn ourselves away from them, we put out to the sea and sailed straight to Kos. The next day we went to Rhodes and from there to Patara. We found a ship crossing over to Phoenicia, went on board and set sail. After sighting Cyprus and passing to the south of it, we sailed to Syria. We landed on Tyre, where our ship was to unload its cargo. Finding the disciples there, we stayed with them for 7 days. Through the Holy Spirit, they urged Paul not to go to Jerusalem. But when our time was up, we left and continued on our way. All the disciples and their wives and their children accompanied us out to the city, and there on the beach we knelt to pray. After saying goodbye to each other, we went aboard the ship and they returned home. We continued our voyage from Tyre and landed at Ptolemais, where we greeted the brothers and stayed with them for a day. Leaving the next day, we reached Caesarea and stayed at the house of Philip the evangelist, one of the 7, who had 4 unmarried daughters who prophesied. After we had been there a number of days, a prophet named Agabus came down from Judea. Coming over to us, he took Paul's belt and tied his own hands and feet with it and said, "The Holy Spirit, in this way, the Jews of the Jerusalem will bind the owner of this belt and will hand him over to the Gentiles." When we heard this, we and the people there pleaded with Paul not to go to Jerusalem. Then Paul answered, "Why are you weeping and breaking my heart? I am ready not only to bound but also to die in Jerusalem for the name of our Lord Jesus Christ." When he would not be dissuaded, we gave up, and said, "The Lord's will be done." And after this, we got ready and went to the Jerusalem. Some of the disciples from the Caesarea accompanied us and brought us to the home of Mnason, where we were to stay. He was a man from Cyprus and one of the early disciples. पण या भागमध्ये आपण इथे बघतो की प्रेषितांचे कृत्य याचे लेखक लूक तो पॉलच्या जे मिशनरी जे त्यांनी प्रवास केलेला आहे, जर्नी बोलतात इंग्लिशमध्ये, ते त्याच्या साथी आहे. लूक त्यांना अकंपनी केलेली आहे. तो लूक पण त्यांच्याबरोबर सोबत करत आहे. लूकने स्वतःचं नाव लिहिलं नाही, परंतु इथे जे लँग्वेज यूज केलेली वी म्हणजे लूक पण इथे त्यांच्याबरोबर सामील होतं प्रियानो. आणि प्रियानो, इथे आपण बघतो की ते लोकांनी ज्या एफिशियाचे
जे एल्डर्स होते किंवा बिशप होते किंवा लीडर्स होते चर्चचे, त्यांना विदाई दिलेली आहे आणि ते लोक शिपमध्ये जे प्रवास करत आहे प्रियानो, आणि ते लोक एफेससमधून ते लोक टायरला आलेले आहे आणि तिथे त्यांची शिप आपल्याला माहीत आहे की ते त्यांचे जे कार्गो के सामान होता ते लोक अनलोड किंवा ते काढायचं होतं, त्याच्यासाठी तिथे थांबले. आणि इथे आपण बघतो की टायरमध्ये पॉल आणि त्यांची जे मिशनरी टीम होती त्यांना प्रभूचे विश्वासू लोक त्यांना सापडले आणि ते लोक 7 दिवस त्यांच्यासोबत राहिलेले आहे. आणि हे विश्वासू लोकांना पवित्र आत्माद्वारे त्यांना समजलं की पॉलने यरूशलेममध्ये जाऊ नये. आणि तरी आपण इथे बघतो की पॉल तो दृढ राहिला. तो बोलला की काय पण होऊ द्या, मला आता यरूशलेमला जायचंच आहे. आणि प्रियानो, इथे आपण बघतो की सर्व जे तिथे विश्वासू लोक होते त्यांच्या बायका, द वाईव्स अँड द चिल्ड्रन, हे लोक त्यांना सोडायला आले आणि बीचवर ते लोक सर्व लोक मिळून ते लोक गुडघे टेकून सर्वांनी प्रार्थना केली आणि या लोकांना पॉल आणि त्याच्या मिशनरी जे लोक होते त्यांना बाय बाय केली आणि नंतर ते लोक स्वतःच्या घरामध्ये ते लोक निघून गेलेले आहे प्रियानो. आणि प्रियानो, आपण बघतो की ते लोक टोलेमस आणि तिथे ते लोक 1 दिवस राहिलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी ते लोक सिझेरियाला पोचलेले आहे. आणि प्रियानो, इथे आपण बघतो की फिलिप इव्हँजलिस्ट जे 7 मधलं एक होतं, त्याच्या घरी ते लोक थांबलेले आहे आणि त्याच्या 4 अविवाहित मुली होत्या, 4 अनमॅरिड डॉटर्स होत्या त्या फिलिपला, आणि ते लोक भविष्यवाणी किंवा प्रॉफेसी करत होते प्रियानो. आणि प्रियानो, तिथे याच्यामध्ये आपण ॲगाबस नावाचं एक संदेष्टा किंवा प्रॉफिट ॲगेबस आला तिथे आणि त्यांनी पॉलचं जे बेल्ट होतं ते काढलं आणि स्वतःचे हात आणि पाय त्यांनी स्वतःहून बांधले आणि त्यांनी सांगितलं की पवित्र आत्माला सांगत आहे की हे यरूशलेममधले जे यहुदी लोक आहे ते पॉलला धरून देणार आहे, असं बंदिवान करणार आहे आणि ते अन्य जाती लोकांना त्याला सुबृत करणार आहे. आणि ते असं ते विनंती करायला लागले आणि सर्व मिळून ते रडू लागले आणि त्याला विनंती करू लागले पॉलला की तू यरूशलेमला जाऊ नको. परंतु आपण इथे बघतो की पॉल दृढ राहिलेला आहे प्रियानो. आणि तो बोलतोय की मी जर माझं मरण येईल, काही पण येईल, तर मी माझ्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी सर्व काय सहन करायला तयार आहे. आणि असं इथे आपण बघतो की त्यांनी विदाय दिलेली आहे आणि ते लोक यरूशलेममध्ये आलेले आहे. आणि त्याच्या सिझेरियामधून जे लोक होते आणि खास करून इथे आपण बघतो की नॅन्सन हा व्यक्ती आहे, तर सायप्रसमधला हा पहिला जे विश्वासू किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या डिसायपल झालेला आहे प्रियानो. दुसरा भाग प्रियानो, आपण वचन 17 ते 26 पर्यंत. When we arrived at Jerusalem, the brothers received us warmly. The next day, Paul and the rest of us went to see James, and all the elders were present. Paul greeted them and reported to them in detail what God had done among the Gentiles through his ministry. When they heard this, they praised God. Then they said to Paul, "You see, brother, how many thousands of Jews have believed, and all of them are zealous for the law. They have been informed that you teach all the Jews who live among the Gentiles to turn away from the Moses law, telling them not to circumcise their children or live according to our customs. What shall we do? They will certainly hear that you have come, so that what we tell you, please do it. There are 4 men with us who have made a vow. Take this man, join in the purification rites and pay their expenses, so that they can have their heads shaved. Then everybody will know that no truth is in the report about you, but that you yourself are living in obedience to the law of Moses. As the Gentile believers, we have written to them to take the decision that they should abstain from the food
offered to the idols, and blood from the and the meat from the strangled animals and from sexual immorality. The next day Paul took the man and purified himself along with them. Then he went to the temple to give notice of the date when the days of the purification would end and the offerings would be made for each of them. पण या भागमध्ये आपण इथे बघतो की येरुशलेममध्ये पॉल आणि त्यांची जे मिशनरी जे इव्हेंजलिस्ट होते तिकडे आलेले आहे आणि जे चर्चचे एल्डर्स आहे त्यांना सगळं काही रिपोर्टिंग केलं की देवाने त्यांच्याद्वारे किती अद्भुत कृत्य केलेले आहे यहुदी लोकांमध्ये आणि ग्रीक लोकांमध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली गेलेली आहे. आणि हे ऐकून ते सर्व जे चर्चचे एल्डर्स होते किंवा लीडर्स होते सर्वांनी देवाच्या महिमा केलेल्या आहे आणि देवाच्या प्रशंसा केलेल्या आहे. आणि मग जे हे यरुशलेम चर्चचे जे एल्डर्स किंवा लीडर्स होते त्यांनी सांगितलं की तुझे असं अफवा आम्ही ऐकत आहोत की तू लोकांना जाऊन असं सांगत आहे यहुदी लोकांना असं सांगत आहे की तुम्ही लोक मोशेचे नियम पाळू नका, सुन्नती करू नका आणि जे मोशेचे जे नियम आहेत त्याचे पालन करू नका. आणि असं बोलण्यावर प्रियानो आपण इथं बघतो की ते लोक पॉलने स्वतः गॅरंटी घेतली की नाही मी असं काही करत नाही. आणि मग त्या जे चर्चचे जे लीडर्स होते त्यांनी सांगितलं की आम्ही जसं बोलतो तसं कर, कारण की एक सगळ्या लोकांना माहीत पडणार आहे तू यरुशलेमला आलेला आहे आणि लोक प्रश्न चिन्ह तुला करणार आहे आणि आम्ही जसं तुला सांगतोय तसं तू कर. आणि त्या लोकांनी सांगितलं की आमच्याकडे 4 लोक आहे ते लोकांनी वाव घेतलेले आहे. आता प्रियानो वाव घेणं याच्या मिनिंग ते लोक शुद्धीकरण स्वतःच्या शुद्धीकरण करण्यासाठी ते लोकांनी वाव घेतलेला आहे. आणि प्रियानो या शुद्धीकरणसाठी प्युरिफिकेशनसाठी त्यांना मांस 30 दिवस किंवा 1 महिना त्यांनी मांस आणि वाईन त्यांनी खाऊ नये आणि पिऊ नये. आणि त्यानंतर आपण बघतो की 1 वर्षाचं जे मेंढरू असतं त्याची ती बली करायची. त्यानंतर आपण इथे बघतो की एक गोट किंवा बकरीची पण ते लोकांना शांतीसाठी त्यांनी अर्पण करावं. आणि त्याबरोबर जे खमीर विनाची भाकर आहे बास्केट फुल ऑफ अनलिमिटेड ब्रेड आणि जे केक आहे ते चांगल्या पिठाने आणि तेल टाकून ते केक आणि तेल टाकून ते केक सादर करावा आणि मीट ऑफरिंग आणि ड्रिंक ऑफरिंग त्यांनी सादर करावा. आणि स्वतःचे जे केस आहे पहिले ते यहुदी लोक लांब केस ठेवत होते आणि मग त्यांनी स्वतःचे केस शॉर्ट करून कापून ते पण त्या वेदीवर त्यांनी जाळून टाकावं ते अर्पण म्हणून. आणि हे सगळं त्याच्यासाठी खूप मोठा खर्च येत होता. फक्त ते धनाढ्य लोकच हे ते लोक अफोर्ड करू शकत होते. आणि हे सर्व लोकांना दाखवायला या पॉल हे सगळं एक्सपेन्स त्यांच्यासाठी करायला तो तयार झालेला आहे. जेणेकरून जे लोकांनी जे चर्चचे लीडरांनी त्याला जे सल्ला दिलेली आहे ते त्यांनी पाळलेली आहे प्रियानो. आणि आपण इथं बघतो की असं ते हे सर्व अर्पण ते लोक त्यांना करायला लावत होता, कारण हे मोशेला देवाने हे सगळे नियम दिलेले आहे. प्रियानो शेवटचा भाग वचन 27 ते शेवटपर्यंत. When the 7 days were nearly over, some of the Jews from the province of Asia saw Paul at the temple. They stirred up the whole crowd and seized him, shouting, "Man of Israel, help us! This is the man who teaches all men everywhere against the people and our law to this place. And besides, he has brought the Greeks into the temple area and defiled this holy place." They had previously seen Trophimus, the Ephesian, in the city with Paul and assumed that Paul had brought him into the temple area. The whole city was aroused and the people came running from all directions, seized Paul and dragged him out of the temple and immediately shut the gates. While they were trying to kill him, news reached the commander of the Roman troop and the whole city of Jerusalem was in uproar. He at once took some officers and the soldiers and ran down to the crowd. When the rioters saw the commander and his soldiers, they stopped beating Paul.
The commander came up and arrested him and ordered him to be bound in 2 chains. Then he asked who was he and what he was done. Some of the crowd shouted one thing, the other another thing. And since the commander could not get the truth because of the uproar, he ordered that Paul be taken into the barrack. But when Paul reached the steps, the violence of the mob was great. He had to be carried by the soldiers. The crowd followed, kept shouting, "Away with him!" As the soldiers were about to take Paul into the barrack, he asked the commander, "May I say something to you? Do you speak Greek?" He replied, "Aren't you the Egyptian who started a revolt and led 4,000 terrorists out into the desert some time ago?" Paul answered, "I am a Jew from Tarsus in Cilicia, a citizen of no ordinary city. Please let me speak to the people." Having received the commander's permission, Paul stood on the steps and mentioned to the crowd. When they were all silent, he said to them in Aramaic. पण या भागमध्ये आपण इथे बघतो की इथे जे यहुदी लोकांनी ते आपले पॉलला बघितलं की ते पवित्र मंदिर में जात आहे. आणि खास करून प्रियानो इथे आपल्याला एक नाव सापडत आहे, हे थ्रॉफिमस हा एक अन्य जाती किंवा जेंटाईल होता एफेसस मधला. आणि त्या जे एशियामधले जे यहुदी आहे त्यांनी पॉलला याच्याबरोबर बघितलं. आणि प्रियानो ज्या त्यांच्या नियमप्रमाणे अन्य जाती किंवा जेंटाईल लोकांनी देवाच्या मंदिरमध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि हे लोकांना असं वाटलं की हे पॉलने सगळीकडे जाऊन, खास करून एशियामध्ये जाऊन पण सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताची गाजवलेली आहे आणि खूप लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आणि हे सर्व काही घटना त्यांच्या घडलेले आणि त्यांना असं वाटलं की या पॉलने थ्रॉफिमसला घेऊन तो मंदिरमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणून त्यांनी त्या लोकांनी पूर्ण शहरमधले जे यहुदी लोक आलेले प्रियानो, ते पेंटिकोस्ता दिवसची साजरा होणार होती, म्हणून ते विश्वभरमधून ते यहुदी लोक यरूशलेममध्ये आलेले आणि खूप लोक तिथे जमा झालेले. आणि ते लोकांनी खूप मोठा असं बंड केलेला आहे, अप्रोर केलेला आहे प्रियानो. आणि सर्वजण जमा करून पॉलला बाहेर खेचून काढलेला आहे मंदिरामधून. आणि सर्वजण त्याला मारायचा प्रयत्न करत होते, त्याला मारून टाकायला. आणि जसं हे बातमी रोमन अधिकाऱ्यांना समजलं, तर आपण इथे बघतो की रोमन कमांडर त्याचे रोमन ऑफिसर्सला आणि त्यांचे सैनिकला घेऊन तिथे आला आणि त्यांना हे क्राऊडपासून त्या पॉलला सोडवलेलं आहे. आणि प्रियानो पॉलला धरून अरेस्ट करण्यात आला आणि त्याला 2 चेनने त्याला बांधलं गेलं. आणि त्याला असं फरमान केलं की याला बॅरेक किंवा जे सोल्जर्स लोक राहतात त्या क्वार्टर्समध्ये त्यांना या पॉलला घेऊन जा. आणि प्रियानो इथे एकीकडे कमांडरने त्यांना विचारलं की या व्यक्तीने काय केलं आहे. तो त्या जे खूप मोठा जे जनसमुदाय होतं, क्राऊड होता, ते कोण एक बोलत होतं आणि एक दुसरं बोलत होतं आणि असं ते कन्फ्युजन होतं. आणि इतकं ते खूप असं ॲक्टिव्ह होतं प्रियानो, असं ते खूप असं ते धांदल मचलेली. आणि त्या सोल्जर्सला पॉलला उचलून त्याला घेऊन घेण्यात आलेला आहे प्रियानो. आणि प्रियानो जेव्हा हे सोल्जर्स लोक त्याला सोल्जर्स क्वार्टर्समध्ये किंवा बॅरेकमध्ये घेऊन जात होते आणि पॉलने कमांडरची परमिशन घेतली की मी तुमच्या बरोबर काय बोलू का. आणि त्यांनी आणि ह्या कमांडरनी त्याला विचारलं की तू मिस्री आहेस का, की थोडा वेळ पहिले तू 4,000 लोकांना टेररिस्ट सारखं तू डेझर्टमध्ये घेऊन गेलेला तूच आहे का. आणि पॉलने त्याला उत्तर दिलं की नाही, मी यहुदी आहे, मी टार्ससमध्ये सिलिसियामध्ये मी एक रोमन सिटिझन माझी आहे आणि मला परवानगी द्या जेणेकरून मी लोकांबरोबर मी बोलू शकतो. आणि इथे बघतो की आपण जसं कमांडरची त्याला परमिशन पॉलला प्राप्त झालेली आहे आणि ते सर्व लोकांसमोर तो उभा राहून
पॉलने त्यांना इशारा केलेला आहे, जेस्चर केलेला आहे आणि सर्व लोक शांत झालेले आहे आणि पॉलने बोलायला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. प्रियानो इथे आजची शुक्रवारची बायबल स्टडी समाप्त होते. प्रियानो आज आपण या बायबल स्टडी मधून आपल्याला समजत आहे पॉलला पवित्र आत्म्याने निर्देशन दिलं की तुला यरूशलेमला जावं लागेल. त्यामध्ये आपण कित्येक लोकांनी त्याला वॉर्न केलं की यरूशलेममध्ये जाऊ नको, तुला ते लोक मारून टाकणार आहे. परंतु इथे आपण बघतो की पॉलला इतका विश्वास होता की मी मरण भोगू किंवा मी जिवंत राहू, ते मी प्रभू येशू ख्रिस्ताचे जे कार्य आहे ते पूर्ण करणार आहे. मला दुसरं काही हवं नाही माझ्या आयुष्यामध्ये, फक्त ते मला प्रभू येशू ख्रिस्ताची जे इच्छा पूर्ण करायची आहे. प्रियानो असं तुम्हाला आणि मला जीवन जगायची गरज आहे प्रियानो, आणि आपली नव्हे परंतु देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी. प्रभू करो की आजचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू आजच्या शुक्रवारची बायबल स्टडीला तू सहाय्याने मदत केलेली आहे आणि प्रभू तू आम्हाला नवीन गोष्ट तू आम्हाला शिकवलेली आहे आणि प्रभू आम्हाला खूप प्रेरणा प्राप्त झालेली आहे. प्रभू संत पॉल याच्या विश्वास, प्रभू याच्या जीवन आणि प्रभू याच्या कार्यद्वारे, सेवेद्वारे प्रभू असं जीवन जगायसाठी तू आम्हाला सर्वांना प्रेरणा दे आणि आम्ही असं विश्वासू जीवन प्रभू तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही जगू, असं तू कृपेने होऊ दे. सर्व काही मान, महिमा, गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रिय आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनेमध्ये जॉईन हो. या आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू माझी आमच्या अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आणू नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, पराक्रम आणि महिमा सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांवर राहो. आमेन. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.